कोणी आपला अपमान केला तर अपमानाचं उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. परक्यांनी दिलेला मान आणि आपल्या लोकांनी केलेला अपमान कधीच आपण विसरू शकत नाही. ते नेहमी लक्षात राहतं. अपमान हे खरं कर्ज आहे, जो प्रत्येकजण फेडायची तयारीत असतो. गरजेपेक्षा जास्त चांगलं वागाल तर लोक अपमान करायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत. कधीकधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट सामर्थ्य वाढतो. आपण सहनशील होतो. कुणाचाही अपमान करण्याअगोदर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्याचा अपमान होणार आहे त्याला ते आयुष्यभर लक्षात राहणार आहे. एखाद्या व्यक्तीच्या मागे इतकं पण वेडं होऊ नका की तुमच्याकडे दुर्लक्षित करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमान गमावून बसाल. त्यामुळे वेळीच सावधान व्हा आणि स्वाभिमान जपा स्वतःचं. आयुष्यामध्ये अपमान, अपयश आणि पराभव हेही गरजेचं असतं, कारण याच्यामुळे आपला स्वभाव पेटून उठतो आणि त्यातूनच जागी होते ती आपली जिद्द. मग उभं राहतो आपण. आपल्यातला खंबीर आणि उभेपणा असा एक माणूस जागा होतो आणि आपण संयम बनतो, सहनशील बनतो. जीवनामध्ये येणारे प्रत्येक वादळे हे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात, तर आपण काय आहोत याची जाणीव करून देण्यासाठी सुद्धा येत असतात. ज्याला अपमान सहन होत नाही ना, तर दुसऱ्याचा मान राखायला शिका. कारण आपण जर एखाद्याला अपमानित केलं तर तो परतफेड म्हणून आपला अपमान कधी ना कधी करणार. मोठं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी माणसं स्वतःचा मान वाढायला तुमची ओळख नक्की सांगणार. त्यामुळे अशा फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या प्रगतीवर कॉन्सन्ट्रेट करा. स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करा. अपमानाच्या पायऱ्यावरूनच यशाचा डोंगर चढायचा असतो, हे नेहमी लक्षात ठेवा. खोटं बोलणाऱ्या, फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं. प्रेमाने बोललेल्या 1000 शब्दांपेक्षा रागाने बोललेला एक शब्द हा खूप विषारी असतो. तो जीव घेणारा असतो. म्हणून शब्द वापरून व्यवस्थित वापरा. त्या व्यक्तीचा अपमान कधीच करू नका ज्याने दिवस रास्त कष्ट करून तुम्हाला मोठं केलं आहे, म्हणजेच आपले आई बाबा. अपमान करणं हे स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं हे आपल्या संस्कारात असावं लागतं. स्वतःची तुलना इतरांबरोबर कधीही करू नका. तसं केल्याने तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात. लोक नाव तर ठेवतच राहणार, पण स्वतःच्या नावं ठेवलेल्या ब्रँडचा ब्रँड बनवता आला पाहिजे. तुमच्या आयुष्यात कोणीच टिकून राहावं यासाठी कधीही हात पसरू नका. तुमच्या मेसेज, कॉल नंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीचा आयुष्यामधून निघून जा. याला स्वाभिमान सांभाळणं म्हणतात. चार चौघात एखाद्या माणसाला समजवणं म्हणजेच अपमान केल्यासारखंच आहे आणि एकांतात समजवणं म्हणजे खरं तर सल्ला देणं. तुम्हाला तुमचा अपमान सहन करण्याची कला आली पाहिजे. इतरांचा अपमान करणं सोपं असतं, मात्र जेव्हा आपल्यावर वेळ येते ना, तेव्हा खऱ्या अपमान आणि अपमानाचा अर्थ तेव्हा आपल्याला कळतो की कुणाचा अपमान केल्याने काय होते. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात. तो निर्माण होऊ देऊ नका. दुसऱ्यांच्या भावनांचा मान राखा. कदाचित तुमच्यासाठी ते काहीही नसतील, परंतु त्यांच्यासाठी तुम्ही खूप काही असू शकता. रक्तापेक्षा अश्रू श्रेष्ठ असतात, कारण रक्त हे आपल्या एखाद्या जखमेतून येतो, पण अश्रू बाहेर येण्यासाठी मनाला जखम व्हावी लागते. कधीकधी नाती फक्त नावापुरती राहिल्यासारखे वाटतात, कारण लोक नावापुरती नाती खूप जपायला लागलीत आजकाल. तुम्ही जर चांगलं वागाल तर लोक वाईटच वागतील, पण तुम्ही जशाच तसे वागलेत ना, लोक लायकीत राहतील. त्यांची लायकी ते कधीच विसरणार नाही. जगाने अपमान करू द्या, नाहीतर मान सन्मान देऊ द्या. आपलं कर्तव्य आपण करतच राहायचं. समोरच्याचा अपमान करण्याची ताकद असतानाही नम्रपणा न सोडणे हीच तुमच्या मोठेपणाची लक्षणे आहेत, हे लक्षात ठेवा.
दुसरा कितीही तुम्हाला उत्तेजित करत असेल तरी तुम्ही शांत राहणे हे खूप महत्त्वाचं आहे. तुमचा अपमान करणाऱ्याला फक्त एवढं सांगा, लोखंडाने सोन्याची कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नसते. स्त्रीचा अपमान हा ईश्वराच्या अपमानाचा सन्मानच आहे. जो व्यक्ती स्त्रीचा अपमान करतो ना, त्याचे वाईट दिवस लवकरच सुरू होतात. कारण स्त्रीचा अपमान म्हणजे देवाचा अपमान. झालेल्या अपमानाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. त्यामुळे तुमचं भविष्य चांगलं घडेल. लक्षात ठेवा, अपमानाचा बदला भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन दाखवा. कारण अपमान हा फक्त तिथेच असतो, पण आपण यशस्वी झालं तर आपण सर्व काही घेऊ शकतो. अपमानाच्या पायऱ्यांवरून ध्येयाचा डोंगर चढायचा असतो. कारण विचार करा, जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांची काहीच किंमत उरली नसती. त्यांची किंमत ही शून्य असती. सगळ्यात आधी तर स्वतःवर प्रेम करायला लागा. स्वतःचा स्वाभिमान सांभाळा. बाकी सगळं तर नंतर येतेच. कारण स्वतःसाठी जगायला शिका. जे आपण दुसऱ्यांना देतो तेच आपल्याकडे परत येतं. मग ते अन्न असो, पैसा असो, मान सन्मान असो किंवा एखाद्या व्यक्तीचा केलेला अपमान असो, तो परत तुमच्याकडे येणारच. हा निसर्गाचा नियमच आहे. कधीकधी मोठा बनण्यापूर्वी अपमानित होणे देखील खूप गरजेचं आहे. तेव्हाच तर माणूस मोठा बनतो ना.